स्वामी जेव्हा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश आणतात तेव्हा घडतात हे अद्भुत बदल. भविष्यात काय होईल, कसं होईल या प्रश्नांनी जेव्हा मन पोखरलेलं असतं तेव्हा स्वामींची भक्ती तुम्हाला आजमध्ये जगायला शिकवते. माझे महाराज समर्थ आहेत, ते उद्याचंही बघून घेतील हा ठाम विश्वास तुमच्या मनातील 50% ताण आपोआप कमी करतो. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा तुमचा अहंकार गळून पडतो. तुम्ही लोकांशी बोलताना अधिक नम्र होता आणि तुमच्या शब्दात एक प्रकारचे वजन येते. मीच्या जागी स्वामींनी करून घेतले हा भाव तुमच्या वाणीत साक्षात सरस्वतीचा वास निर्माण करतो. ज्या घरात स्वामींचे नाव घेतले जाते तिथे कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. साध्या जेवणातही पंचपक्वान्नासारखी चव येते आणि घरातील सर्वांचे आरोग्य सुधारू लागते. अन्न हे पूर्ण ब्रह्म असून त्यात स्वामींचे चैतन्य मिसळते. सामान्य माणूस संकटात रडतो, पण स्वामी भक्त लढतो, कारण त्याला माहीत असतं की हा कठीण काळ केवळ एक धडा आहे, शेवट नाही. स्वामी तुमच्या मनगटात आणि मनात ती अफाट शक्ती भरतात ज्यामुळे तुम्ही डोंगरही ओलांडू शकता. तुम्ही व्यावसायिक असाल किंवा नोकरी करत असाल, तुम्हाला नेमके काय करायचे आहे याची प्रेरणा स्वामी देतात. गोंधळलेल्या मनस्थितीतून बाहेर काढून तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेणारी बुद्धी स्वामीच प्रदान करतात. अनेकांना वाटते की केवळ मंदिरात जाणे किंवा जप करणे म्हणजे स्वामी सेवा, पण स्वामींचा खरा संदेश मानवता हा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न देता, एखाद्या गरजूची मदत करता किंवा कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणता तेव्हा स्वामी प्रत्यक्ष तुमच्यावर प्रसन्न होतात. दुसऱ्याचे दुःख ओळखून त्याला आधार देणे हीच सर्वात मोठी स्वामी भक्ती आहे. तुम्ही जेवढे इतरांचे भले चिंतता तेवढ्याच पटीने स्वामी तुमचे आयुष्य सुखांनी भरून टाकतात. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की स्वामींनी तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेले? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.